तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे बुधवार आणि सकाळी मी खूप लवकर उठले होते, 6:30लाच उठले होते। तर सकाळ सकाळ मस्त चहा नाश्ता केला, तुम्हाला पुढे दिसेलच। तर मस्त पोहे बनवले होते, पोहे चहा मस्त, त्याच्यासोबत कैरी मला फार आवडते, त्याच्यासोबत कशासोबत पण असे ना, भाजी चपाती सोबत। तर मस्त नाश्ता केला आणि आता वाजलेले आहेत 10-10:30 वाजलेले आहेत। स्वयंपाकाची तयारी मी सकाळीच केली, ज्यावेळेस चहा पोहे बनवत होते त्यावेळेसच मग मी पीठ वगैरे मळून ठेवलं। आणि आज राजमाची भाजी बनवायची, तर राजमा पण कुकरला लावून घेतला होता। म्हटलं बाकी आवरच तोपर्यंत कसं ते शिजून कुकर पण गार होईल, मग म्हटलं डायरेक्ट गरमागरम चपाती करायची भाजी करायची। तर आता मी स्वयंपाकाला लागणार आहे। तर कॅप्शनवरून कळालंच असेल आजचा ब्लॉग कसला आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि पूर्ण बघा। ब्लॉगच्या शेवटी कमेंट करायला विसरू नका, सगळ्यांच्या कमेंटला मी रिप्लाय देते। मागच्या कमेंट्सला पण खूप सारे छान छान कमेंट्स होते व्लॉगला, तर थँक्यू सो मच, प्रत्येकाला मी रिप्लाय दिलेला आहे। आणि चुकून राहिला असेल तर नक्की लेट का होईना पण रिप्लाय येतील। तर चला, आज दुपारी मग सकाळी फोन आला आईंचा की त्या येत आहेत म्हणून इकडे। आता कसं डिलेवरी पण जवळ आली आहे आणि जवळ कोणतरी पाहिजे, तसं मम्मी येत होती, पण आता तुम्ही पाहत आहेत पुण्यात खूप पाऊस चालू आहे। तर काल खूप जास्त पाऊस चालू होता, तर काल मम्मी येणार होती, तर मम्मीला म्हटलं नको येऊ अजिबात, एक दिवस तुला आराम, कारण ती कंटिन्यू दिवस रोज यायची सकाळी आणि संध्याकाळी जायची आणि मग दिवसभर काय घरात कामं वगैरे असेल ती करून जायची। तर मग काल तिला पूर्ण आराम दिला होता काल, कारण मला खूप आता बेड रेस्ट घेऊन आता 5-6 दिवसाच्या वरती झाले, त्यामुळे मला व्यवस्थित वाटतंय। तर मग म्हटलं काही हरकत नाही करायला कामं, तर मी सुरुवात केली कालपासनं। तर मग आज आई येत आहेत, तर चला आता त्यांना यायला उशीरच होणार आहे संध्याकाळ, पण आजचा दिवस कसा जातोय तोपर्यंत ते नक्की बघण्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघू कसा जातोय तो दिवस। आयतं खायला भेटलं की खूप बरं वाटतं। मम्मी इतके दिवस कंटिन्यू जेवण बनवून जायची, तेव्हा मला काहीच काम पडायचं नाही, ती घर पण आवरून जायची, त्याच्यामुळे काही मला करावंच लागायचं नाही, मी पूर्ण झोपूनच होते। काल दिवसभर पूर्ण मलाच करावं लागलं सगळं, तर मग कळून गेलं इतक्या दिवसानंतरचा आराम होता आणि काल एकदम सगळं केलं, मग काही वाटलं नाही, पण छान फ्रेश वाटलं खूप दिवसानंतर। मग मी आज जवळपास आठवड्यानंतर मी स्वतः स्वयंपाक बनवला, नाहीतर मम्मीच बनवत होती, त्यामुळं मला असं निवांत खायची सवय लागली होती। पण काल स्वतः स्वयंपाक केला होता तर खूप भारी वाटलं, खूप मस्त भाजी वगैरे झाली होती आणि खूप दिवसानंतर केल्यानंतर थोडंसं असं एक्सरसाइज केल्यासारखं वाटलं, छान वाटलं। नाहीतर बसून बसून मलाही कंटाळा येतो, काय करायचं हा प्रश्न पडतो। सुट्टी पण आहे, जॉबचं काम नाही, त्याच्यामुळे काही दिवसभर बसून तरी काय करणार ना, त्याच्यामुळे मग म्हटलं चला काल छान वाटलं जरा दिवसभर कामं करून। तर चला आता स्वयंपाक करायला घेते मी, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। तुमचं बघा घर आवरायचं काम चाललेलं आहे, जे बलून्स फुगवले होते ओमच्या बड्डेला पटकन फोडायचं, तर कसं फोडताय? डायरेक्ट जोरात फोडा ना, कोणतरी खूप खुश दिसतंय, जास्त खुश दिसतंय, पटापटा घर करायला काढलंय, सत्य आहे, पटापटा घर आवरून घ्यायचं काम चाललंय। ऑलरेडी घर स्वच्छच आहे, फक्त सामान जे इकडे तिकडे पडले ते नीट जागेवर ठेवायचं काम करतात, नाही तर तुम्हाला वाटायचं सगळं घर आवरत बसलेत की काय। ऑलरेडी मम्मी घर आवरून गेलेली आहे, फक्त इकडे तिकडे पसारा पडलेला आहे थोडासा, ते आवरून घ्यायचं काम चाललेलं आहे आमचं। चहा नाश्ता झाला, तुम्ही पाहिलंच असेल, पोहे खाल्ले आणि त्याच्यानंतर आहूंचं काम सुरू झालं। बरोबर ड्युटी सुरू होते, ड्युटी तर करावीच लागते, जॉब तर करावंच लागतं, तर त्यांचं डेली रुटीन तर ते चालूच होतं। त्यांना माहितीच नव्हतं मी शूट करते, त्यांनी छान स्माईल दिली। तर इकडं जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे। मी इथून हॉलमधून छान त्याचं क्लिप घेत होते। ॲक्च्युअली ते कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, पण ॲक्च्युअलमध्ये खूप डेंजर दिसत होता,
कारण खूप जोराचा वारा चालू होता आणि वाऱ्यासोबत पाऊस पण येत होता. तर ते सगळं दिसतच असेल तुम्हाला किती जोरात पाऊस चालू आहे. तर मग मला खूप भारी वाटतं बघायला. मला फार मजा वाटत होती ते पाऊस वगैरे बघायला. मला आवडतो पाऊस असं, पण इतकं पण नाही, पण खूप छान वाटत होतं कारण खूप छान गार वारं सुटलं होतं आणि असा पाऊस त्याच्यामध्ये. तर मग मी मस्त हॉलमधून खिडकीतून बघत बसले होते. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत खाली. इकडे बघा, खाली आलेलो आहोत खूप दिवसानंतर, कारण खाली पाऊस नाही पडत आहे हॉटेलच आता. तर आम्ही म्हटलं चला, मस्त वातावरण आता छान झालेलं आहे. पाहू शकता किती छान दिसते. गेले वाटतं मैत्रिणी माझ्या. मस्त असं वातावरण छान झालेलं आहे. बरं वाटतं खाली आले की. पाऊस असले की खाली यायला वेळ भेटत नाही. छान लहान लहान पोरं इथं खेळत आहेत. भारी वाटते आता जरा पाऊस उघडला आहे तर. इकडे पूर्ण असं जॉगिंग एरिया आहे. इकडे झाडं पावसाळ्यात तर खूप भारी येतं. पाऊस पडला इकडं मस्त वाटतं जॉगिंगला. तर दुपारी जेवण केलं, पण मी भाजी दाखवायचीच विसरून गेले. तर इथं मस्त राजम्याची भाजी केली होती मी, आणि जेवण झाल्यानंतर अरे आपण व्हिडिओ घ्यायचंच विसरलो. आणि इकडे बघा इतकी सारी पडलेली आहेत भांडी. आता मला हे सगळं किचन वाटा पूर्ण साफ करायचं आहे. आता मी किचन वाटा पूर्ण क्लीन करून घेते, सगळं व्यवस्थित आवरून घेते, मग तुमच्याशी बोलते. मी खाली फिरून आले मस्तपैकी. पण आता काय झालं, आवडना नेमकं कंपनीचा कॉल आला, म्हणजे नेमकं त्यांना अर्जंट काम आलं, त्याच्यामुळे आम्ही वरती आलो. छान मस्त निवांत बसलो होतं. 15-20 मिनिटच बसलो असून वरती आले. आता भांडी घासून झालेली आहेत फायनली. मला भांडी घासायचं म्हणजे ना कंटाळा येतो, पण ठीक आहे आता करावं लागेल. तर आज कोणच नाही हेल्पला, त्याच्यामुळं भांडी घासून घ्यायचीत मला. घासून झालीत माझी. तर भांडी घासून झाली, आले आणि पहिलं भांडी घासून घेतली आणि जेवण आता करेलच. जेवण झालेलं, जाताना जेवण बनवूनच गेले होते, तर जेवण करेल आता. आणि मग कारण मग परत जेवण झाल्यानंतर जर मी भांडी घासायचं म्हटलं असतं तर मला जमलंच नसतं, कारण जेवल्यानंतर मी काहीच काम करत नाही आत्ता सध्याच्याला तरी, कारण माझी तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. तर मग आता आई पण खूप उशिरा निघाल्या. त्या म्हटलं त्या दुपारी निघणार आहे मी, तर त्या जवळपास 5-5:30 नंतर निघाल्या तिकडून नाशिकवरनं. तर मग आता यायला त्यांना रात्रीचे 11-12 वाजतील, 12 तरी वाजतील. तर इकडे मस्त किचन क्लीन करून झालेलं आहे. सगळं छान वाटा वगैरे मी छान पुसून घेतलेलं आहे, पाण्याने छान धुवून घेतलेलं आहे. आता काही टेन्शन नाही, आता डायरेक्ट जेवण करून घेतो आम्ही. तर चला जेवण करा. मी ताटं काढून ठेवलेली आहेत. मला मिक्सर नीट करावं लागेल. मिक्सर जरा व्यवस्थित ठेवते मी आधी. मिक्सर थोडासा वाकडा झालेला आहे, बाकी आता सगळं झालेलं आहे काम. तर चलो चलते. त्यांना 11-12 तरी वाजतीलच. मग ते उतरल्यानंतर मग त्यांना घ्यायला जातील. तर बघूयात तोपर्यंत मी जागी राहते का. तर मी त्या आल्यानंतर तुम्हाला दाखवायला नाही, तर उद्या सकाळीच मग त्यांना दाखवेल मी. कारण आताच रात्रीचे वाजले 8:30-9 वाजलेले आहेत. आता आम्ही जेवण करायचे. जेवण झाल्यानंतर मग माझ्या गोळ्या वगैरे असतात, मेडिसिन घ्यायची असतात. मेडिसिन मग मला लवकर झोप येते. तर आता त्या किती वाजता येतात त्याच्यावर डिपेंड आहे. त्या आल्यानंतर मग ते थकलेल्या असतील, मग लगेच व्हिडिओ वगैरे घेता येईल नाही मला माहिती नाही. तर मग सकाळी दाखवेलच मी त्या आल्यानंतर. त्या पण खूप दमल्या असते, कारण त्या पण सकाळपासून बाहेरच होत्या, त्यांची कामं होती तिकडे. तर ते कामं करून मग त्या इकडे येणार होत्या. तर मग आता उद्या बघू. उद्या मग ते आल्यानंतर मम्मीला पण म्हटले तू पण ये म्हणून, तर दाखवेल. चला आजचा असा म्हणजे नॉर्मलच डे गेला. दिवसभर छान जेवण झालं होतं. दुपारी राजमा केला होता, तो खूप भारी झाला होता, पण मी व्हिडिओ घ्यायचेच विसरले. मग म्हटलं चला भाजी तरी दाखवून द्यावं. खूप छान भाजी झाली होती आणि कोबीची पण भाजी खूप भारी झालेली आहे. तर चला आता. तर इथं सकाळ झाली होती, दुसरा दिवस आहे आणि रात्री आईंना खूप 12 वाजले होते यायला, 12-1 वाजले होते. तर मग व्हिडिओ काही घेता आला नाही. मग सकाळ आम्ही सगळे चहा प्यायला बसलो होतो. 6:30-7 वाजले होते. ऑफिसला जायचं होतं. तर इथून गावाकडनं आईंनी खूप सारी भाज्या वगैरे आणल्या होत्या आणि घरचे आंबेसुद्धा आणले होते. दरवेळेस त्या भरपूर गोष्टी आणतात. तर मग त्यानंतर त्या सगळ्या व्यवस्थित भाज्या वगैरे निवडून ठेवत होत्या. तर मी पण बसले होते निवांतपैकी. तर सगळ्या भाज्या वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून देत होत्या त्या फ्रीजमध्ये. गवती चहा तर मला फार आवडतं. मी नेहमी त्यांना येताना गवती चहा आणायला लावते. तर छान मस्त गवती चहा आणला होता. तर ते छान कापून वगैरे ठेवत होते ते, कारण पूर्ण तसंच ठेवलं फ्रीजमध्ये तर ते खराब होऊन जातात. तर चहा मला गवती चहाचा खूप आवडतो. तर इथं मी काकडी आणि टमॅटो आणि बीट चिरलेत. याच्यावरनं कळालं तर मी बनवते सँडविच. तर सगळ्यांना सँडविच बनवते. मम्मी येते तर म्हटलं आई आणि मम्मीसाठी एक सँडविच बनवा छान. दुपारचे वाजलेले आहेत, म्हणजे संध्याकाळचे वाजलेले आहेत.
संध्याकाळ पण नाही, दुपार पण नाही, इव्हिनिंगचे वाजलेले आहेत 4 वाजलेले आहेत, 4:30 झालेले आहेत. आता मी सँडविच बनवून घेते. बस ना, किती स्वस्त टाकते आणि कमी पडेल एवढा बस झालं सॉस. ते आधी मी त्या दिवशी एवढा छान चहा केला, म्हणतात की ना तुझ्या हातचा नाही आवडत, माझ्या बायकोच्या हातचा म्हणतात तू नाही छान करत. तर आजचा ओव्हरऑल व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.